17 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 211 पासून पुढे. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरळमूलं संगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. परी तुझ्या हनपोटी ऐसे गमेल किरीटी. जे एवढे झाड उत्पाटी ऐसे काही असे की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्वशाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. हा स्थावराही तळी फाकत असे अधींच्या डाळी. माझी धावत असे दुजामुळे मनुष्यरूपी. ऐसा गाढा आणि अफाटू आता कोण तरी या शेवटू. तरी जनी हा हळवटू धरिसी भावो. तरी हा उन्मुळावया दोषे येत साया सचकाईसे. काय बाळा बागुल देशे दौडावा आहे. गंधर्व दुर्ग काही पाडावे. काय शशविषान मोडावे. होवावे मग तोडावे खपुष्पकी. तैसा संसारू हा वीरा रूख नाही साचोकारा. मा उन्मुळनी दरारा काहीसा तरी. आम्ही सांगितली जे परी मूळ डाळांची उजरी. ते वांझेची घरभरी लेकुरी जैसी. काय किजती चेईलेपणी स्वप्नीची तिये बोलणी. तैसी जाणजे कहाणी दुगुळीची ते. वाचुनी आम्ही निरुपले जैसे. याचे अचळ मूळ असे तैसे. आणि तैसाची जरिहा असे साचोकारा. तरी कोणाचे निसंताने निपजती तया उन्मुळने. काय फुंकिलिया गगने जाई जे लगा. म्हणून पै धनंजया आम्ही वानिले रूप ते माया. कासिवीचे नितुये राया वोगरिले जैसे. मृगजळाची गातळी तिये दीठी दुरुनी न्याहाळी. वाचून तेने पानिये साळी केळी लाविसी काही. मूळ अज्ञान चितव लटिके. मातयाचे कार्य हे केतुके. म्हणून संसार रुख सतुके वावोची गा. आणि अंतु यया नाही ऐसे बोलिले ते काही. तेही साच चिपाही एके परी. तरी प्रबोधू चव नव्हे तव निद्रे काय अंतु आहे. की रात्री न सरे तव न पाहे तया आरोते. तैसा जव पार्था विवेकू नुधवी माथा. तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. वाजते वारे निवांत जवन राहे जेथीचे तेथ. तव तरंगता अनंत म्हणवीची की. म्हणून सूर्योजय हरपे तै मृगजळा भासु लोपे. का प्रभा जाय दीपे मालवलेनी. तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जे उभे होये. ये चितया अंतु आहे एरवी नाही. तेवीची हा अनादी ऐसी ही आतिशब्दी. तो आळूनो हे अनुरोधी बोलतोया. जे संसार वृक्षाच्या ठाई साचोकार तव नाही. मा नाही तया आधी काही कोण होईल. तो साच जेथुनी उपजे तया ते आधी हे साजे. आता नाहीची तो म्हणजे कोठुनिया. म्हणून जन्मेना आहे ऐसिया सांगो कवन माये. या लागे नाही पणीची होय अनाधी हा. वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका. निभी निळी भूमिका के कल्पोपा. व्योमुसुमांचा पाडवा कौने देठ तोडावा. म्हणून नाही ऐसिया भवा आदि कैची. जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निविन. तैसा समूळ वृक्षदान अनादि हा. अर्जुना ऐसे निपाही अद्यंतू ययासी नाही. माझी स्थिती आभासी काही परी टवाळते गा. ब्रह्मगिरी होऊन न निघे आणि समुद्री ही कीर न रिगे. माझी दिसे वावुगे मृगांबू जैसे. तैसा अद्यंती कीर नाही आणि साचची डोहे कही. परी लटकेपणाची नवाई पडी भासे गा. नाना रंगी गजबजे जैसे इंद्रधनुष्य देखिजे. तैसा नेनतया आपजे आहे ऐसा. ऐसे निस्थितीची वेळे भुलवी अज्ञानाचे डोळे. लागवे हरी मेखळे लोकु जैसा. आणि नसतीची शामिका व्यमु दिसे तैसी दिसो का. तरी दिसणीही क्षण एका होय जाय. स्वप्नीही मानिले लटके तरी निर्वाहो का एका सारिखे.
तेवी आभासू हा क्षणिके रीतची गा. देखता आहे आवडे घेऊ जाईजे तरी नातुडे. जैसा कोकीजी माकडे जळा माझे. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, तुला अशी शंका येणारच की एवढा प्रचंड वृक्ष उलथून टाकण्याचे काही साधन असेल काय? कारण त्याच्या वरच्या फांद्या ब्रह्मलोकापर्यंत पोहोचल्या आहेत. इतक्या मोठ्या असून त्याचे मूळ ऊर्ध्व म्हणजे परमश्रेष्ठ जी निराकार ब्रह्मवस्तू त्याच्या ठिकाणी आहे. खालच्या फांद्यांनी या वृक्षाने सर्व स्थावर जंगम व्यापले असून त्याचे मध्यस्थ मूळ मनुष्यलोक हे आहे. अशा बळकट व अफाट वृक्षाचा कोण नाश करणार? अशी इतरांसारखी क्षुद्र शंका तू घेऊ नकोस. पण याला उपटून टाकण्याचा जर मनात हेतू असेल तर श्रम ते कसले? कारण मुळात तो नाहीच. अरे, मुलाचा बागोलबुवा खरोखरच का दुसऱ्या दिवशी घालवावा लागतो काय? अरे, ढगांनी बनवलेले किल्ले काय प्रयत्न करून पाडावे लागतात का? सश्याचे शिंग कोणी मोडले आहे का? किंवा आकाशाचे फूल असावे मग ते तोडावे? अर्जुना, तुला जो संसार वृक्ष म्हणून सांगितला तो खरा नाही. इतकेच नव्हे तर वस्तुतही नाही. मग त्याला कोण उपटील चिंता कसली? आम्ही त्याची मुळे, फांद्या, फळे, पालवी, डहाळ्या वगैरे जे अनेक प्रकारे वर्णन केले ते वांजेला घरभर लेकरे आहेत असे म्हणण्यापैकीच होय. स्वप्नातील बोलणे जागेपणी कोणी खरे मानतो काय? तशीच या वृक्षाची कहाणी म्हणजे स्वप्नातील भाषण असे समज, त्यात तथ्य नाही. एरवी आम्ही निरूपण केल्याप्रमाणेच अचल मूळ असून तो खरोखरच त्या स्वरूपाचा जर असेल तर त्याला उपटून टाकील अशा पराक्रमी पुत्राला कोणत्या आईने जन्म दिला असणार? अरे, फुंकर घातल्याने आभाळ मावळते काय? सारांश, अर्जुना, आम्ही या वृक्षाचे वर्णन केलेले रूप म्हणजे कासवीच्या तुपाने राजाने केलेल्या मेजवानीप्रमाणे सर्व मिथ्या किंवा लटके आहे असे समज. अरे, मृगजलांचे तलाव हे फक्त डोळ्यांनी दुरूनच पाहावेत. एरवी पाण्यावर साळी केळीची पिके काढशील काय? अरे, पहिले मूळ जे अज्ञान तेच जर मिथ्या आहे तर त्याचे कार्य जो संसार वृक्ष तो आणखी कोणत्या जातीचा असणार? म्हणून हा संसार वृक्ष सर्व खोटाच. याला अंत नाही असे जे म्हणतात ते एका अर्थी खरे. मनुष्य जागा झाला नाही तोपर्यंत निद्रेची समाप्ती असते काय? किंवा रात्र न सरताच कधी उजाडते काय? अर्जुना, विवेकाने म्हणजे ब्रह्मज्ञानाने जोपर्यंत डोकेवर काढले नाही तोपर्यंत या भवरूपी अश्वत्थ वृक्षाचा अंत होणे नाही. वाहणारा वारा जोपर्यंत जागच्या जागी स्थिर झाला नाही तोपर्यंत समुद्राधिकावर अनंत लाटा उठणारच. सूर्य मावळतो तेव्हा मृगजल गुप्त होते किंवा दिवा मालवला की प्रकाश नाहीसा होतो. याप्रमाणे संसार वृक्षाचे मूळ जी अविद्या, तिचा ग्रास करणारे ज्ञान जेव्हा अपरोक्षताने प्रकट होईल तेव्हाच या संसार वृक्षाचा अंत होणार, एरवी नाही. तसाच हा वृक्ष अनादी आहे असा लोकप्रवाद आहे. तो त्याच्यावरील आळ नसून ते शब्दार्थाला अनुसरूनच आहे. कारण हा संसार वृक्ष मुळतच जर खरा नाही तर त्या नसलेल्या वस्तूला कधी आदी म्हणजे आरंभ असू शकेल काय? जो एखादा सत्य पदार्थ जेथून उत्पन्न होतो त्याला आरंभ म्हणणे शोभते, पण अभाव हे वास्तव रूप असलेला पदार्थ कोठून झाला हे कसे सांगणार? म्हणून जो उत्पन्नच होत नाही व ज्याला अस्तित्वही नाही तशाला कोण आहे म्हणून सांगू? एवढ्यासाठी संसार वृक्ष नाहीपणानेच अनादी आहे. अरे, वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कोठली? आकाश निळ्या रंगाच्या असे कसे म्हणावे? अर्जुना, आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा? म्हणून मुळातच नसलेल्या संसार वृक्षाचे आदिस्थान कसे असणार? जसा घटाचा नाहीपणा हा अन्य कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे, हा संपूर्ण वृक्ष तसा अनादी आहे असे समज. अर्जुना, याप्रमाणे या संसार वृक्षाला आदि व अंत नाही, म्हणजे स्थितकाली तो भासतो पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे. जसे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रातही मिळत नाही, तरी मध्ये जसे खोटे मृगजळ दिसते तसेच हे होय. तसे आदि व अंत नसलेला व मध्ये दिसला तरी कधी सत्य नसलेला हा वृक्ष आहे. याच्या खोटेपणाची काय नवलाई सांगावी? हा मुळीच नसून मध्येच आहेसा दिसतो म्हणूनच तो मिथ्या आहे. इंद्रधनुष्यात जसे नाना प्रकारचे रंग भरलेले आहे त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषास हा वृक्ष असा आहे वाटतो.
बहुरूपी जसा आपल्या वेशाने लोकांना फसवितो, तसा हा स्थिती म्हणजे प्रतिती काळी हा वृक्ष अज्ञानी लोकांना सत्य असल्याची भूल पाडतो आणि नसलेलाच निळेपणा आकाशाच्या ठिकाणी दिसला तरी दिसेना, कारण ते दिसणे क्षणात उत्पन्न होऊन नाहीसे होते. स्वप्नातील खोटे पदार्थ खरे मानले तरी ते सारखे टिकतात काय? तसेच हा संसार आभास मात्र आहे, तो क्षणात नष्ट होतो. पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याच्या माकडाने प्रयत्न करावा, तसे सत्य असणारा वाढणारा संसार घेऊन गेल्यास कोठेही आढळत नाही. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.